प्रतिभाताई, सर्वप्रथम तुमचं हार्दिक अभिनंदन. तिवसा नगरपंचायतच्या नगर अध्यक्ष म्हणून तुमची नियुक्ती मागे काही दिवसापूर्वी झालेली आहे. आता येणारा जो तुमचा कार्यकाळ आहे 2.5 वर्षाचा तुम्हाला मिळणार आहे, या कार्यकाळामध्ये नेमकी काय संकल्पना तुमची आहे तिवसा नगरपंचायत शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भात? समान पद्धतीचा रोड, रस्ते, नाली हे काम सध्या सुरूच आहे. पण विकासाच्या दृष्टीने जे काही कामं करता येतील ते आता सध्या करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोजगार, स्त्रियांना तिवसा शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आम्ही चालू आहे काम. सध्या आता 2 महिन्यामध्ये झाडे वगैरे लावण्याचे ठरवलं आहे. काही ठिकाणी सौंदर्यीकरण केलं आहे. खुल्या रोड, रस्ते, नाल्या हे काम सुरू आहे सध्या. तुमच्याकडे इथे प्रामुख्याने तिवसा शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. आता तुमच्याकडे ती योजना, पाण्याची योजना एक सुरू केलेली आहे तुम्ही. 28 कोटीची स्कीम आहे. काम सुरू आहे सध्या पाईपलाईन. तिवसा शहराच्या संपूर्ण विकासाकरता आम्ही प्रयत्नशील राहू. चालू आहे सध्या तिवसा शहराच्या बहुप्रतीक्षित पाणी पुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. स्वच्छता व आरोग्याच्या बाबतीत गेल्या 12 वर्षापासून नगरपंचायत तिवसा आपले नामांकन दर्जेदार ठेवले आहे. बक्षीस मिळाले. मूलभूत विकास कामांना आमच्या काळात शहरातील भरपूर विकास झालेला आहे. ओबीसी समाजातील 800 घरकुलाचे स्वप्न पूर्ण केले. शासनालयाच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थी शासकीय सेवेत देण्याच्या दृष्टीने अभ्यासात घडत आहे.